मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 169 मधून महायुतीचे अधिकृत उमेदवार जय मंगेश कुडाळकर यांनी निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला असून त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे। नेहरूनगर परिसरात काढण्यात आलेल्या अनेक प्रचार फेऱ्या, पदयात्रा आणि सभांना नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून येते आहे। याच अनुषंगाने भाजपा नेते सदाभाऊ काकासाहेब थोरात यांनी नेहरूनगरच्या सर्वांगीण विकासासाठी जय मंगेश कुडाळकर यांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं आव्हान मतदारांना त्यांनी केलं आहे। तसेच आमदार मंगेश कुडाळकर यांनी आजपर्यंत केलेली विकास कामे आणि भविष्यातील विकासाचा ठोस आराखडा लक्षात घेता नागरिकांनी जय मंगेश कुडाळकर यांना साथ द्यावी असं थोरात यांनी यावेळी सांगितलं आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाण आणि कमळ यांची युती झालेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आणि देवेंद्र भाऊंचे हात बळकट करण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी छोटीशी सभा घेतली आहे। आपल्याला आमदार साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि आमदार साहेब या ठिकाणी या विभागाचे ते फक्त आमदार नाहीत तर कार्यसम्राट आमदार आहेत आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच काम करतील। त्यामुळे संपूर्ण जनता त्यांच्याबरोबर राहील। तो निवडून येईलच जय कुडाळकर, पण मुंबईमध्ये सुद्धा सत्ता ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आहे। सर्व प्रभागात फिरते, कसा प्रतिसाद वगैरे चांगला प्रतिसाद आहे, सगळ्या बाजूने त्यांना प्रतिसाद चांगला आहे। काय एकूणच काय सांगाल? पहिला प्रथम धन्यवाद देईन आपल्या विभागाचे माजी आमदार श्री काकासाहेब थोरात यांचे चिरंजीव माननीय श्री सदाभाऊ थोरात यांनी आज स्वतः इथे येऊन प्रचारामध्ये त्यांनी स्वतः भाग घेतलेला आहे आणि जय कुडाळकर यांना त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। माहिती आहेच, पण त्यावर स्वतः सक्रियतेने आज या विभागामध्ये ते जातीने लक्ष देऊन सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि सर्व रहिवाशांच्या भेटीगाठी ते घेत आहेत आणि त्यांनी काही जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यांचं मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।